तर मित्रांनो, आपल्याला इथे एक रेशोचा प्रश्न दिलाय. ठीक आहे बघा. आता प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलं, एबीचा रेशो 5:6 आहे, बीसीचा रेशो 4:7 आहे. बघा असे प्रश्न आपल्याला बरेच वेळेस विचारले जातात. बघा आपल्याला काय करायचं सांगेल, तर असा रेशो दिला ना तर आपल्याला एचा आणि सीचा रेशो काढायला सांगेल. ठीक आहे. किंवा काय सांगाल बघा, व्यवस्थित लक्ष द्या. किंवा काय सांगेल, एबीसीचा रेशो काढायचा. बघा काहीच करायचं नाही, एकदम सोप्या पद्धतीने सांगतो. काय किती सांगितले दिले आपल्याला बघा, अक्षर ए बी आणि सी बरोबर आहे, ए बी बी सी बरोबर आहे. तर काय करायचं, याला एकदा सगळ्यात पहिले लिहून घ्यायचं. बघा आपल्याला तिघांचा रेशो विचारला ना, तर आपण काय केलं, एबीसीचा रेशो लिहून घेतला. आता पहिले बघा काय सांगितलं मला, एबीचा रेशो दिलाय किती आहे, 5:8 बरोबर. म्हणजे मी काय केलं, एबीचा रेशो लिहून घेतला. पुढे काय सांगितलं बघा, आता लक्षात घ्या, हा सीचा रेशो सांगितला का नाही, आपल्याला काय सांगितलं, बीचा आणि सीचा रेशो सांगितला. पण बीचा रेशो तिथे 8 आहे बरोबर आहे, आणि ते काय सांगितलं 4:7 म्हणजे बघा याचा 4 आणि याचा किती येईल 7. व्यवस्थित लक्ष द्या, मी कायच केलं बघा, एबीसी लिहून घेतलं, पहिले एबीचा रेशो लिहिला आणि त्याच्या खाली बीसीचा रेशो लिहिला. ठीक आहे. आता काय करायचं, काहीच करायचं नाही, ज्याच्या शेजारी काय नाही, म्हणजे बघा इथे जागा खाली का नाही, तर काय करायचं, इथं याच्या शेजारचा अंक लिहून टाकायचा. म्हणजे 8 लिहिले आणि इथे जागा खाली लिहिली, काय केलं 4 लिहिलं. समजलं मी काय केलं, इथं 8 लिहिले, इथं 4 लिहिले. आता सगळ्यांचा करायचा गुणाकार. कसं बघा, 5 चोक 20, 8 चोक 32 आणि 8 साठी 56. ठीक आहे. हा आपला रेशो आला बरोबर. परंतु हे ऑप्शन मध्ये तुम्हाला कुठे दिसणार नाही. म्हणजे याचा अर्थ काय होतो, की ह्या तिन्ही संख्याला एका कॉमन संख्येनं भाग जातो. बघा तिन्ही संख्याला 2 न भाग जातो, तुम्ही देऊन बघायचं. ठीक आहे. त्याच्या व्यतिरिक्त तिन्ही संख्याला 4 न भाग जातो. सगळ्यात मोठ्या ज्या संख्येने भाग देईल त्या संख्येने द्यायचं. बघा 4 ने जर भाग दिला, 4 पंचे 20, 5 ने कुठे स्टार्ट आहे, इथं आणि इथं दोन ठिकाणी, म्हणजे आपलं पुढं काढावं लागेल. ठीक आहे. 4 8 32 बरोबर. आणि परत बघा 4 ने जर भाग दिला किती वेळेस येईल, 14 वेळेस. म्हणजे बघा रेशो काय आला, 5 8 14. म्हणजे मी जर 4 न भाग दिला, इथे 5 येते, इथं 8 येते आणि इथं 14 येते. म्हणून सी नंबरचं उत्तर काय आपलं बरोबर आहे. ठीक आहे.